तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। क्वेश्चन कसे आहेत बघा पेपरला. तर फर्स्ट आपल्याला काय विचारलं जातं, डिटरमाइन द रिझल्टंट फोर्स अँड मॅग्नेट्यूड इट्स अँड डायरेक्शन कॉन्करंट फोर्स सिस्टम ॲज शोन इन फिगर. तर बघा असा प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये. तर पेपरला असा प्रश्न आल्यावर काय करायचं, तर फर्स्ट आपल्याला स्टेप 1 काय सांगते, आधी समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढायचा, त्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढायचा. तो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय, सम ऑफ ऑल फोर्सेस ऑफ एक्स ॲक्सिसला जाणारे म्हणजे कोणते फोर्स, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड असे जे फोर्स आहे अशा डायरेक्शनचे त्यांची आपल्याला समेशन घ्यायची. त्याच्यानंतर सेकंड काय, समेशन ऑफ एफ ऑफ वाय. समेशन ऑफ एफ ऑफ वाय म्हणजे काय, सम ऑफ ऑल फोर्सेस इन वाय ॲक्सिस. तर वाय ॲक्सिसचे एक टॉपला जाणारा आणि एक बॉटमला जाणारा हे दोन फोर्सेस आहे, आपल्याला यांची सम घ्यायची आहे आणि ती व्हॅल्यू येईल ती आपल्याला घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट. आता रिझल्टंट कसा फाइंड करायचा आहे बघा, स्टेप 2ला रिझल्टंट म्हणजे काय, इथं आपल्याला स्क्वेअर रूट समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वायचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि यांचा स्क्वेअर रूट आपल्याला घेतल्यानंतर आपल्याला रिझल्टंट भेटणार आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला आपल्याला अँगल फाइंड करावा लागतो, म्हणजेच डायरेक्शन. जसे काय डायरेक्शन कशी फाइंड करतात, म्हणजेच तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ ऑफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. अशा या पद्धतीत केल्यानंतर आपल्याला थिटा भेटतो. तर अशा वेळेस आता एक्झाम्पल जर आपल्याला गिवन असेल तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्यांनी अँगल दिलेला नसतो. सपोज आता त्यांनी फक्त व्हॅल्यू दिली असेल किंवा असा एक एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला आलं तर असा ट्रायंगल दिलेला असतो आणि त्याचे साईड दिलेल्या असतात, तर त्या अशा पद्धतीत आपल्याला इन्क्लाइन फोर्स असतो. अशा पद्धतीत कसा असतो, इन्क्लाइन फोर्स असतो. मग ते इन्क्लाइन फोर्सची व्हॅल्यू 100 न्यूटन वगैरे काही पण असते आणि ते अँगल आपल्याला गिवन दिलेला नसतो आणि फक्त हा ट्रायंगल असा गिवन असतो. त्या अशा ट्रायंगलच्या वेळेस आपल्याला इन्क्लाइन अँगल कसा फाइंड करायचा, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. हा तुम्ही 10वीला शिकला असाल. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला काय, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. तुम्ही कोणता हा अँगल कन्सिडर केला तर कोणत्या पद्धतीत जर सॉल्व केलं तर आन्सर एकच येणार आहे. त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजसंट. अशा पद्धतीत आपल्याला हे आपण बेसिक्स फॉर्म्युले बघितले. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघू यावर बेस. खूप सिम्पल एक्झाम्पल आहे, याच्यात मी तुमच्या आत्ताच 4 मार्क्स फिक्स तुम्हाला करून देतो. तर चला आता आपण एक्झाम्पल बघू. आता आपण हे फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. काय बघा एक्झाम्पल, डिटरमाइन दी रिझल्टंट फोर्स इन मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन फॉर कॉन्करंट फोर्स सिस्टम ॲज शोन इन फिगर. चला तर आता आपण FBD ड्रॉ करून घेऊ. तर बघा इथं FBD कशी ड्रॉ करायची तुमच्यासाठी, तर डिटरमाइन द रिझल्टंट फोर्स इन मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन फॉर कॉन्करंट फोर्स ॲज सिस्टम शोन इन फिगर. तर बघा अशा टाईपचा असा प्रश्न येतो पेपरला, वेगवेगळ्या टाईपने विचारला जातो आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा, आपली तशी 30 डिग्री तुम्हाला दिलेलं आहे. त्यासाठी आता फर्स्ट स्टेप जर बघायला गेली, आपल्याला फर्स्ट स्टेप 1 आपल्याला काय इथं आपल्याला FBD ड्रॉ करायची. तर FBD मी तुम्हाला सांगतो, सेम डायग्राम ड्रॉ करा, फक्त इथं इन्क्लाइन फोर्सेस हे तुम्ही शो करा. असे इन्क्लाइन फोर्सेस आहे सेम अशीच. आता मी जर तुम्हाला रफमध्ये जर दाखवलं गेलो तर रफमध्ये कशी दाखवतो बघा. आता मी तुम्हाला असे सेम डायग्राम इथं ड्रॉ करून दाखवतो. इथं 600, इथं परत काही तुमचे इन्क्लाइन फोर्सेस, इथं 45 डिग्री, इथं 400 असे न्यूटन फोर्स आणि मी हे तुम्हाला अशी इन्क्लाइन केलेले अशी FBD असे तुम्ही ड्रॉ करा. अशी FBD तुम्हाला फर्स्ट ते ड्रॉ करणं भाग आहे. त्यानंतर आपल्याला स्टेप 2 काय फाइंड करायची आहे, स्टेप 2 आपल्याला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढायचं आहे. तर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय, एक्स ॲक्सिसला जाणारे फोर्स म्हणजे काय, एक्स ॲक्सिसला राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला जाणारे फोर्स यांची काय करायची ॲडिशन. आता जर बघा लेफ्ट हँड साईडला जाणारे फोर्स हे काय असतात, पॉझिटिव्ह, आणि जे राईट हँड साईडला राईट हँड साईडला जाणारे फोर्स हे पॉझिटिव्ह घेतो आणि जे लेफ्ट हँड साईडला जाणारे फोर्स हे आपण काय करतो, निगेटिव्ह घेतो. तर चला आता त्यांचे आपण समेशन घेऊ. आता बघा हा फोर्स कोणता आहे, हा फर्स्ट, आता हा 600 न्यूटन आहे. आता हा इन्क्लाइन फोर्स होता बरोबर. आता हा इन्क्लाइन फोर्स होता, आपण याला काय केलं, सरळ आपण त्याला हे केलं काय, रिझोल्युशन केलं. त्याच्यानंतर आपल्याला असे सरळ फोर्स भेटले एक एक्स आणि वाय डिरेक्शनमध्ये. तर आपल्याला कोणता फोर्स आधी फर्स्ट लागतो आहे, तर आपण आधी हा फर्स्ट आपल्याला एक्सचा हा एक, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ आपण यांची समेशन करणार आहे. आता बघा समेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स डिरेक्शन जाणार, एक्स ॲक्सिसवर असणारे फोर्स. तर बघा आता आपण त्यांची ॲडिशन करू. तर फर्स्ट फोर्स कोणता आहे माझा, 600
कॉस 30 डिग्री. त्याच्यानंतर मायनस सेकंड फोर्स कोणता आहे आता याचा आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे आता हा फोर्स कुठं चाललेला आहे इकडं लेफ्ट हँड साईडला चाललेला आहे म्हणून याचं काय येईल मायनस साईन येईल. मग काय येईल 400 कॉस 45 डिग्री बरोबर. त्याच्यानंतर आपण हा थर्ड फोर्स घेऊ. हा थर्ड फोर्स याचा साईन पण काय येणार आहे निगेटिव्ह 800 साईन 60 डिग्री. त्याच्यानंतर हा फोर्स आहे आता हा फोर्स कुठं चाललेला आहे राईट हँड साईडला चालला आहे म्हणजे हा काय येईल पॉझिटिव्ह येईल. आपण त्याचं घेऊ पॉझिटिव्ह 1000 कॉस 45. अशा पद्धतीत मी इथं राईट घेतलेली. आता मी तुम्हाला याचा आन्सर कॅल्सीवर काढून दाखवतो. त्याच्या आधी आपण समेशन ऑफ एफ ऑफ वाय आधी त्याची व्हॅल्यू आपण पुट करून घेऊन दोघं सोबत काढू. त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय म्हणजे काय एक्स वाय ॲक्सिस जाणारे फोर्स यांचा आपण काय करतो ॲडिशन म्हणजे सम करतो सगळ्यांची. तर जो वरचा फोर्स असतो हा पॉझिटिव्ह घेतो आणि जो खाली जाणारा फोर्स असेल आपण त्याचा साईन काय घेतो निगेटिव्ह. तर बघा आता वरचा जाणारा फोर्स हा कोणता आहे फर्स्ट हा आहे. त्याच्यानंतर हा सेकंड आहे आणि हा थर्ड हा फोर्थ. तुम्ही कसेही घ्या आन्सर तुमचं सेमच येणार आहे. तर फर्स्ट फोर्स आपण घेतला काय 600 साईन 30 डिग्री. त्याच्यानंतर दुसरा आता हा पॉझिटिव्ह येईल कारण हा वर चाललेला आहे 400 साईन 45 डिग्री. त्याच्यानंतर प्लस आता प्लस येईल का साईन नाही मायनस येईल. मग आता बघा आता हा फोर्स खाली चाललेला आहे म्हणजे डाऊनवर्ड चाललेला आहे म्हणजे याचं काय येईल साईन मायनस 800 कॉस 60 डिग्री. त्याच्यानंतर मायनस आता हा फोर्स पण काय झालेला आहे खाली झालेला आहे म्हणजे याचं साईन काय निगेटिव्ह म्हणजे याचं काय येईल 1000 साईन 45. अशा पद्धतीत मी इथं फोर्सचं व्यवस्थित साईन कन्व्हेक्शन वापरून मी त्यांची समेशन करून घेतलेली आहे. आता मी त्याचा आन्सर काढतो. आता मला इथं आन्सर काढायचं आहे बघा. आधी इथं माझं काय येईल समेशन एफ ऑफ वाय आणि इथं काय येईल समेशन एफ ऑफ एक्स. अशा पद्धतीत मी इथं आता तुम्हाला मी आन्सर काढून दाखवतो बघा. आता फर्स्ट आपण एफ ऑफ एक्सचं काढू. इथं काय 600 कॉस 30 मायनस आता किती नेक्स्ट 400 कॉस 45. त्याच्यानंतर मायनस 800 साईन 60. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय आपल्याला 1000 कॉस 45. अशा पद्धतीने आपण इथं फोर्स सगळे टाकून घेतले. आता आन्सर बघू 251. बघा फर्स्ट आन्सर काय आलेलं आहे आपल्याला 251.05 हे आपल्याला एफ ऑफ एक्स आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण एफ ऑफ वाय काढू. आता बघा एफ ऑफ वायची व्हॅल्यू आपण पुट करू 600 साईन 30 डिग्री प्लस 400 साईन 45 मायनस 800 कॉस 60 डिग्री मायनस 100 साईन 45 डिग्री. अशा पद्धतीत मी इथं राईट केलेलं आहे. त्याचा आन्सर माझं काय आलं निगेटिव्ह आलं. बघा मग निगेटिव्ह काय आलं 524.26. अशा पद्धतीत माझं हे आलं. त्याच्यानंतर आपली स्टेप 2 झाली. आता स्टेप 3 आपल्याला काय करायचं आहे आपल्याला रिझल्टंट फाईंड करायचा. आता रिझल्टंटचा फॉर्म्युला काय येतं आता रिझल्टंट म्हणजे R इज इक्वल टू द स्क्वेअर रूट असतो. मी तर काय घेतो आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नंतर काय घेतो समेशन ऑफ एफ ऑफ वायचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि वर काय असतो रूट. तर आता बघा आता व्हॅल्यू टाकू आणि त्यांचेच आपण आन्सर फाईंड करू. तर फर्स्ट आपली एफ ऑफ एक्स काय आहे 251.02 असा काय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू आहे आपली 524.26 याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण याचा आन्सर करू कॅल्सीवर. बघा आता मी याचं रिझल्टंट तुम्हाला काढून दाखवतो. रिझल्टंट काय येईल 251.02 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं मायनस जरी घेतलं तरी चालेल कारण मायनस घेऊ आता आपण मायनस त्याच्यानंतर काय 524.26 याचा काय येईल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं ॲडिशनच येईल कारण इथं स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला इथं ॲडिशनच भेटणार आहे. त्यासाठी इथं मी डिलीट करून इथं पॉझिटिव्हच टाकतो. इथं ब्रॅकेटमध्ये साईन मायनस घेतलं काय आणि प्लस घेतलं काय स्क्वेअर केल्यावर सेमच येणार आहे. तर आन्सर काय येईल 581.25. अशा प्रकारे माझं इथं रिझल्टंट काय आलेलं आहे रिझल्टंट इज इक्वल टू 581.25. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय फाईंड करायचं आहे नेक्स्ट आपल्याला
थिटा फाइंड करायचा आहे. आता थिटा स्टेप 4 आपल्याला काय फाइंड करायची, थिटा म्हणजेच काय अँगल. आता अँगल फाइंड करायचा फॉर्म्युला काय आहे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, हा फॉर्म्युला आपल्याकडे टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ ऑफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, अशा पद्धतीत आपलं हा फॉर्म्युला आहे. तर आता मी व्हॅल्यू टाकतो इथं. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय आहे 251.05 अपॉन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय, इथं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय, इथं मी टॅन इनवर्स टाकतो. टॅन इनवर्स एक्सची व्हॅल्यू काय 524.26 इथं मायनस अपॉन त्याची व्हॅल्यू काय आहे 251.05. अशा पद्धतीत मी टाकलं. मी आता त्याची व्हॅल्यू काढतो बघा. आता थिटा इज इक्वल टू, आता मी व्हॅल्यू काढून दाखवतो. इथं शिफ्ट दाबून टॅन इनवर्स, तर परत न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, परत इथं आपण याला इथं ब्रॅकेट लावून घेऊ कारण आन्सर चुकू नये म्हणून. त्याच्यानंतर मी वरचा न्यूमरेटर टाकतो मायनस 524.26 अपॉन खाली किती आहे 251.05. अशा पद्धतीत मी टाकलं. आता माझा आन्सर काय आलं -64.41 बरोबर. थिटा इज इक्वल टू काय आलं -64.41. अशा पद्धतीत माझं आन्सर आलेलं आहे. आता जर बघायला गेलं इथं मायनस साईन घेतलं काय आणि नाही घेतलं काय एकच आहे. थिटा मायनसमध्ये नसतो तो पॉझिटिव्ह असतो म्हणून आपण इथं काय घेऊ 64.41 हे आपलं आन्सर आहे. इथं व्हॅल्यू पुट करताना जर मायनस असले तर ती काय घ्यायची पॉझिटिव्ह. आता मी तुम्हाला दाखवली इथं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल आपण कसं सॉल्व करायचं ते. तर बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता इथं काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल, सेम आहे. डिटरमाइन द रिझल्टंट फोर्स इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फॉर कॉन्करंट फोर्स सिस्टम. आता बघा अशा पद्धतीत असं आता एक्झाम्पल आहे. आता इथं तुम्हाला आपल्याला एफ बी डी ड्रॉ करायची. बघा एफ बी डी, आता हा फोर्स दिले. आता हा इन्क्लाइन फोर्स आहे म्हणजे याला इथं काहीतरी अँगल आहे बरोबर. आता अँगल आहे म्हटल्यावर याचं काय येईल, आपल्याला अँगल घेतल्यावर अँगल पाहिजे, त्यासाठी अँगल आपल्याला गिवन नाही देईल. आता गिवन नाही देईल त्यासाठी मी तुम्हाला काय फॉर्म्युला सांगितला साईनचा किंवा कॉसचा. तर आपण फर्स्ट फॉर्म्युला वापरू, साईन अपोजिट अपॉन हायपोटेनियस असा फॉर्म्युला आहे बरोबर. आता मी हा फॉर्म्युला यूज करून इथं अँगल फाइंड करतो. आता बघा आता साईन थिटा, आता अपोजिट साईड कोणती इथं 3 अपोजिट साईड, हायपोटेनियस कोणती 5. म्हणजे आता जर मी यांचा अँगल जर फाइंड करायला घेतला तर माझी व्हॅल्यू काय येते याची. आता बघा मी तुम्हाला याची व्हॅल्यू काढून दाखवतो. आता थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड करू. थिटा इज इक्वल टू साईन इनवर्स, मग आपण घेऊ 3/5. तर आता मी व्हॅल्यू बघतो, व्हॅल्यू काढून दाखवतो तुम्हाला. साईन इनवर्स 3/5 पुढं ब्रॅकेट, हे काय आन्सर आलं. आता थिटा काय आला माझा 36.86. अशा पद्धतीत माझा हा अँगल काय आला 36.86. आता हा फोर्स आहे, मग आता याला रिझॉल्व करावं लागेल कारण हा इन्क्लाइन फोर्स आहे. मग रिझॉल्व करावं लागेल त्यासाठी मग आता बघा इथं हा अँगल आला इकडून, इथं कॉस घ्यावा लागेल. मग काय आला 50 कॉस काय येईल 50 कॉस 36.86. त्याच्यानंतर हा काय येईल वरचा 50 साईन काय येईल 36.86. अशा पद्धतीत आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हा फोर्स आहे. आता हा फोर्स पण इन्क्लाइन फोर्स आहे, आपल्याला याला रिझॉल्व करून घ्यावं लागेल. रिझॉल्व तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं रिझॉल्व फोर्स कसे करायचे ते आधी बेसिक्स व्हिडिओ बघा, त्यानंतरच हे एक्झाम्पल बघा. त्याच्यानंतर आता हा इन्क्लाइन फोर्स याला कसं रिझॉल्व करायचं, इकडून अँगल आहे इकडून कॉस घ्यायचा आहे म्हणजे काय येईल 40 कॉस 45 डिग्री आणि इथं काय येईल 40 साईन 45. अशा पद्धतीने हा सॉल्व झाला. आता हा पण इन्क्लाइन फोर्स आहे, आपल्याला पण याला काय करायचं रिझॉल्व करायचं आहे. तर आपण याला रिझॉल्व करून घेऊ. आता इकडून अँगल आहे म्हणल्यावर इकडून काय येईल एफ कॉस थिटा आणि इकडून काय येईल एफ साईन थिटा. अशा पद्धतीत आपण हे रिझॉल्व केलं. आता आपण स्टेप 2 आपण इथं काय करू समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढू. एफ ऑफ एक्स, आता समेशन ऑफ एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करू. बघा एफ ऑफ एक्स कोणते इथं फर्स्ट हा आहे, सेकंड हा आहे, त्याच्यानंतर हा थर्ड आहे, असे 3च आहे. आता चला आपण त्यांची व्हॅल्यू टाकू. आता काय आहे 50 कॉस 36.86. त्याच्यानंतर नेक्स्ट हा फोर्स आहे, हा लेफ्ट हँड साईडला चाललेला आहे म्हणजे मायनस येईल एफ कॉस थिटा. त्याच्यानंतर जो हा आहे हा पण इकडं
हा नाही हा कुठं चाललेला आहे राईट हँड साईडला चाललेला मग हा काय येईल पॉझिटिव्ह 40 कॉस 45 डिग्री. अशा पद्धतीत आपण टाकलं. आता आपण व्हॅल्यू काढू. आधी मी काय करतो, आता बघा आपण इथं समेशन ऑफ एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू आता पुट केलेलं आहे. आता आपण आन्सर काढू. तर बघा आता आपण आन्सर काढू. फर्स्ट आपण काय करू 500 कॉस 36.86 हे मायनस मी ॲज इट इज तसं राहून देतो. फक्त आधी काय करतो प्लस 40 कॉस 45 मायनस एफ कॉस थिटा. मी असं केलं. आता मी जर यांचं समेशन केलं याचं आणि याचं तर मला व्हॅल्यू काय येते 68.28 येते अशी येते व्हॅल्यू. आणि मायनस काय येतं एफ कॉस थिटा अशा पद्धतीत. तर बघा आता इथं व्हॅल्यू आली म्हणजे इथं मला काय घातलं एफ कॉस थिटा इज इक्वल टू 68.28 असे आलेले. आता बघा जर बघायला गेलं एक्झाम्पलमध्ये इथं बघा इथं आता आपण अशा पद्धतीने इथं हा अँगल काढलेला हा काय आपला 36.86. तर हा आणि हा अपोजिट अँगल आहे म्हणजे याचा अँगल पण काय येईल इथं 36.86 अशा पद्धतीत अँगल आहे. मग आपण आधी कॉस थिटा मग आपल्याला कॉस थिटा पाहिजे ना इथं कॉस थिटा आहे म्हणजे कॉस. मग आपण काय करू कॉस 36.86 अशी जर व्हॅल्यू काढली तर आपल्याला भेटते 0.8001 ही व्हॅल्यू भेटते. आता एफ इंटू काय 0.8001 मी जर याला तिकडं डिवाइड नेलं तर 68.28 असं होईल. मग आता मी याला काय करतो एफ इंटू 0.8001 मी याला डिवाइड नेतो. मग काय एफ इज इक्वल टू 68.28 अपॉन 0.8001. तर मी याला डिवाइड नेलं तर मला काय आन्सर भेटतं इथं 85.3 न्यूटन अशा पद्धतीत मला हे आन्सर भेटलं. तर आता नेक्स्ट आपण समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढू. तर बघा आता समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्टेप 2 इथंच घेतो मी कारण डायग्राम पण दिसली पाहिजे. आता बघा स्टेप 2 आता इथं आपण घेऊ स्टेप 2 समेशन ऑफ एफ ऑफ वाय अशा पद्धतीत एफ ऑफ वाय काढू. तर बघा इथं आपल्याला एफ ऑफ वाय त्यांनी काय दिलेलं आहे 50 साइन 36.86 बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्स काय दिलेला हा मायनस हा राऊंड देऊ आपण हा 2 नंबरला हा घेऊ काय -40 साइन 45 डिग्री. त्याच्यानंतर हा काय येईल -4 एफ साइन थिटा अशा पद्धतीत. तर बघा आता आपण व्हॅल्यू काढू. आता जर मी यांचं सबस्ट्रॅक्शन केलं आता याचं सबस्ट्रॅक्शन आपण कॅल्सीवर करू. बघा काय येतं 50 साइन 36.86 ब्रॅकेट कंप्लीट -40 साइन 45 डिग्री अशा पद्धतीत आन्सर काय आलं आपलं 1.7088 मायनस एफ साइन थिटा. आता मी एफ साइन थिटा इज इक्वल टू चिकडून येतो 1.7088 इज इक्वल टू एफ साइन थिटा. आता बघा थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आपण इथं साईडला काढून घेऊ साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं 36.86. तर आपण द साइन काय करू 36.86ची व्हॅल्यू आधी आपण काढून घेऊ. बघा आता मी साइन काय करतो 36.86ची व्हॅल्यू आपण काढली काय आली व्हॅल्यू आपल्याला 0.59986 ही व्हॅल्यू आली. आता ही व्हॅल्यू मला इकडं काय करायला डिवाइडला न्यावं लागेल. मी काय करतो 1.7088 अपॉन 0.59986 अशा पद्धतीत आता आपल्याला काय भेटणार आहे एफ भेटणार आहे म्हणजेच फोर्स भेटणार आहे. आता बघा त्याची व्हॅल्यू काय येते म्हणजेच 1.7088 अपॉन खाली 0.59986 बरोबर. आता हे काय आलं आपलं 2.848 न्यूटन अशा पद्धतीने याचा आन्सर आलेलं आहे. तर बघा खूप सिम्पल आहे. आता याच्यानंतर आता आपण समेशन ऑफ रिझल्टंट काढू. आता आपल्याला काय काढायचं आहे स्टेप 3 तर आपल्याला रिझल्टंट काढायचं आहे. रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडं समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वायचा ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. तर आता आपण व्हॅल्यू पुट करू. चला आता आपण व्हॅल्यू पुट करू. आता बघा व्हॅल्यू पुट करतो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स आपल्याला काय आलं व्हॅल्यू इथं 85.3 याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस त्यानंतर नेक्स्ट काय आला आपला 2.84
घेतला तरी चालेल याचा स्क्वेअर. आता आपण रिझल्टंट फाईंड करू. बघा आता रिझल्टंट फाईंड करतो मी. स्क्वेअर रूट 85.3चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर काय आहे 2.84 याचा ब्रॅकेट स्क्वेअर. काय व्हॅल्यू आली आपली 85.347. ही आपला रिझल्टंट आलेला आहे अशा पद्धतीत. आता आपल्याला थिटा अँगल काढायची काही गरज पडणार नाही. आता अँगल ऑलरेडी आपण वर काढलेलं आहे. अशा पद्धतीत आपल्याला इथं सॉल्व झालेलं आहे न्यूमेरिकल. त्याच्यानंतर आता आपण थर्ड न्यूमेरिकल बघू. आता बघा इथं थर्ड न्यूमेरिकल आपल्याला काय दिलेलं आहे डिटरमाइन. तर बघा आता इथं आपल्याला थर्ड न्यूमेरिकल काय दिलेलं आहे डिटरमाइन the resultant force in magnitude and direction for concurrent force system as shown in figure. अशा पद्धतीत आपल्याला इथं न्यूमेरिकल दिलेलं आहे. आता बघा इथं आपल्याला हा जो इन्क्लाइन फोर्स आहे तर हा इन्क्लाइन फोर्सचा अँगल आपल्याला इथं काही गिवन दिलेलं नाही. तर त्या आपल्याला अँगल फाइंड करावं लागेल. त्यासाठी आपण आता हा ट्रायंगल कन्सिडर केला. तर बघा असा ट्रायंगल कन्सिडर केला आणि इथं हा अँगल असणार आहे. तर आता जर बघायला गेलं हा 3 आणि हा 4. तर बघा आता जर 3 आणि 4 आहे म्हणजे आपल्याला इथं काय वापरावं लागेल ना इथं टॅनचा फॉर्म्युला वापरावा. टॅन म्हणजे काय अपोजिट अपॉन ॲडजसंट हा फॉर्म्युला असतो. मग आता मी जर टॅन थिटा इक्वल टू 3/4 टाकलं तर मला काय थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/4 असं येईल. तर आता मी व्हॅल्यू काढून घेतो. शिफ्ट टॅन इनवर्स आपल्याला काय आहे 3/4. आता मी अँगल काढतो. बघा कसा अँगल येईल. काय आला आपला अँगल थिटा इज इक्वल टू 36.86. तर बघा आता जर एक ट्रायंगलची प्रॉपर्टी आता तुमच्याकडं हा असा सपोज असा ट्रायंगल आहे. आता हा अँगल आला. आता हा पण याच्या अपोजिटच्या असं बघायला जर गेलं तर याची व्हॅल्यू काय येईल 38.86 ही व्हॅल्यू आली. आता मी हा फोर्स आहे ना रिझॉल्व करतो. आता रिझॉल्व तुम्हाला करून दाखवतो. बघा तर रिझॉल्व केल्यानंतर आता हा रिझॉल्व होईल असा खाली. त्याच्यानंतर आता बघा इथं आता हा अँगल किती आपला 36.86 असा अँगल आहे. 38.86 काय अँगल आहे आपला 38.86 हा अँगल आहे. आता जर रिझॉल्व करायला गेलं तर इथं काय येईल आपला 20 sin 38.86 कारण इकडून अँगल नाही. आणि हा काय येईल 20 cos 38.86. त्याच्यानंतर हे फोर्स हा एक्स ॲक्सिसला आहे आणि हा वाय ॲक्सिसला आहे. अशा पद्धतीत सोपं आहे. आता बघा समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढू. तुम्हाला फर्स्ट स्टेप तर आपल्याला इथं FBD तुम्हाला सेपरेट ड्रॉ करायची सेम ड्रॉ करायची जे इन्क्लाइन फोर्स आहे ते रिझॉल्व करायचे. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स बघू. आता आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स त्याचा फॉर्म्युला आता पहिल्यांदा हा फोर्स घेऊ. हा पॉझिटिव्हकडे चाललेला आहे म्हणजे काही 10 मायनस त्याच्यानंतर हा जो फोर्स आहे हा राईट हँड साईडला चालला आहे म्हणजे मायनस येईल काही 20 cos काही 38.86 असं आलं आहे. आता मी जर याचं सॉल्व केलं तर मला आन्सर काय येतं बघा. आता आपण कॅल्सीवर सॉल्व करू. काही 10 मायनस 20 cos 38.86 अशा पद्धतीत आपण टाकू. मग काय व्हॅल्यू आली मला -5.57 अशी व्हॅल्यू आली न्यूटनमध्ये. त्याच्यानंतर आपण समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढू. समेशन ऑफ एफ ऑफ वाय काय आता बघा हा 12 मायनस आता हा फोर्स खाली चालला आहे मग काही -20 sin 38.86. आता मी व्हॅल्यू टाकतो बघा 12 मायनस 20 sin 38.86 अशा पद्धतीत आता व्हॅल्यू काय येईल आपली याची काय आली मायनस आली -0.5483 न्यूटन. काय हरकत नाही मायनस आली तरी. तर मायनस आली तरी हा तुम्ही दाखवू शकता हा फोर्स इकडं चाललेला आहे आणि हा समेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे हा फोर्स कुठं चाललेला आहे खाली चाललेला आहे. आता त्याच्यानंतर आपण रिझल्टंट काढू. आता बघा रिझल्टंट आपल्याला रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इथं काय फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एफ ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वायचा ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू. समेशन ऑफ एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आली आता मी जी पॉझिटिव्ह घेतो कारण स्क्वेअर केल्यावरती व्हॅल्यू पॉझिटिव्हवरच येणार आहे 5.57 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय काय आला 0.5483 याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा आपण इथं व्हॅल्यू पुट करू. आता बघा आता व्हॅल्यू पुट करू. इथं काय आहे 5.57 चा ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस त्याच्यानंतर 0.5483 आता ब्रॅकेट स्क्वेअर. काय आन्सर आला आपल्याकडं बघा, रिझल्टंट काय आला आपला 5.5969. ह्या अशा पद्धतीत आपला रिझल्टंट आलेला आहे. आता त्याच्यानंतर आपलं काय राहिलं, थिटा काढायचा. आता थिटा जर बघायला गेलं तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, टॅन इनवर्स इथं काय येईल समेशन ऑफ एफ ऑफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. अशा पद्धतीत हा फॉर्म्युला वापरतो आपण. आता तर व्हॅल्यू टाकतो मी, टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ ऑफ वाय का आला आपला -0.5483 अपॉन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय -5.57. तर हा मायनस मायनस कट होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण कॅल्सीमध्ये पुट करू. बघा आता शिफ्ट टॅन इनवर्स आता न्यूमरेटर आपण डिनोमिनेटर टाकू 0.5483 अपॉन काय व्हॅल्यू काय 5.57 आणि इथं आपण इथं काय येईल आपला ब्रॅकेट. त्याच्यानंतर व्हॅल्यू काय थिटा इज इक्वल टू 5.6219. अशा पद्धतीत आपल्याला अँगल भेटलेला आहे. खूप इझी पद्धतीत तुम्हाला मी न्यूमेरिकल सॉल्व करून दाखवलेलं आहे. तर असे वेगवेगळे न्यूमेरिकलचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओला आत्ता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.